महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। समोर सर चला दादा समोर थँक्यू ओके रेडी ओके थँक्यू टोपी काढा लवकर हा टोपी काढा आता चेंज किती 50 आहे का हो 50 रुपये 50 थँक्यू समोर स्माइल सर समोर सर सर चला सर रेडी समोर इकडे बघा थँक्यू रेडी समोर जुलै रोजी सेवानिवृत्त झाले। त्यांचं शैक्षणिक कार्य गेल्या 35 वर्षामध्ये अगदी सिल्लोड तालुक्यापासून सुरुवात झालेलं कार्य त्यांचं अत्यंत उल्लेखनीय कार्य राहिलेलं सहकारी म्हणून अतिशय चांगल्या प्रकारचं कार्य हे काकासाहेब साळवे सरांचं राहिलेलं आहे। त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त मी शिक्षक पत संस्था छत्रपती संभाजीनगर आणि शिक्षक भारतीच्या वतीनं त्यांना सेवानिवृत्तीच्या खूप 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 शुभेच्छा देतो। पुढील आयुष्यासाठी अगदी त्यांचं भरभराटीत जावं, त्यांनी कुटुंबाला वेळ देव अशी या ठिकाणी मी मनस्वी इच्छा व्यक्त करतो। बोलो नाव माझं संतोष काटे, राज्य संपर्क प्रमुख शिक्षक भारती। आमच्या 5 भावाचा विस्तार आहे। नंबर 1 चे भाऊ मोठे नारायण पटेल, यांना एक मुलगा शिक्षक आहे। नंबर 2 चे भाऊ काकासाहेब हरिभाऊ साळवे यांचा मुलगा काकासाहेब आणि माधवराव आणि 3 बहिणी। नंबर 3 चे भाऊ रावसाहेब भवानी, त्यांना एक मुलगी आहे, मुलगा नाही, ते वारलेले आहेत। नंबर 4 चे मी धनजी भवानी साळवे, काकासाहेब गुरुजीचे 4 नंबरचे काका। मला 4 मुली मोठाल्या, नंतरचा 5वा मुलगा। आणि 5 नंबरचे भाऊ आमचे नानासाहेब भवानी साळवे, हे महानगरपालिकेमध्ये इंजिनियर म्हणून त्यांच्या आशीर्वादानं सगळ्या फॅमिलीला लाभ भेटला। आम्हाला शिक्षण क्षेत्रामध्ये माझ्या मुली सर्व्हिसला जावई सर्व्हिसवाले सापडले, बाकी भावाचे जावई सर्व्हिसवाले सापडले। सगळ्याचा लक्ष ठेवून यांनी सगळ्यांना संभाजीनगरला सेटल केले व शिक्षण क्षेत्रात मार्गदर्शन दिले। हे 5 नंबरचे भाऊ, त्यांना 2 मुले, 1 मुलगी। मुलगी डॉक्टरीन, जावई डॉक्टर,
मोठा मुलगा डॉक्टर, सुनबाई डॉक्टर, नंबर 2चा मुलगा इंजिनियर, तोही सर्व्हिसला लागलेला आहे. या कुटुंबाचं सगळं भविष्य जर उभारणा केली असेल, काकासाहेबच्या मुलांचा मुलगाही डॉक्टर आहे, न्यूरो सर्जन आहे, तो कम्प्लीट झाला. त्यांचे सुनबाई बी MD बालरोग तज्ञ होऊ लागले. आता काही माहिती कमी असल्यामुळे शिक्षण स्वतःच्या हिशोबानं. अजून आमच्या परिवाराचं खूप मोठा संभाजीनगरला म्हणजे साळवे परिवारातली जवळजवळ 5, 7, 8, 9 डॉक्टर आहे, काही 7, 8, 9 इंजिनियर आहे. मोठी फॅमिली सेटल झालेली संभाजीनगरला. शिक्षण कसं झालं? शिक्षण लहानपणातून यांनी वांगीतून शिक्षण घेतलं. नंतर नोकरी लागली नव्हती, काही दिवस बजाज कंपनीमध्ये सुद्धा काम केलं. नंतर ते DED होऊन शिक्षक ही लागले. अति नाजूक परिस्थितीमधून शिक्षण झालं काकासाहेब गुरुजीनं. त्यानंतर एवढे मार्गदर्शन दिले सगळे 4-5 भावाच्या पदराला, आणि घर बांधायच्या टायमाला सल्ला देणं, हिंमत देणं, मार्गदर्शन देणं. आमच्या भावाच्या माझ्याही 3-4 मुलीला याची स्थायिक घर झाली, तरी मार्गदर्शन दाखवून त्याला स्वतःच्या घरात राहण्याची संधीचा मार्ग दिला. अजून सगळ्या परिवारावर काकासाहेब गुरुजीनं प्रेमानं, आणि मी किती रागवला आलता, हसता हसता पुढे निघून जायचं. मी सगळ्या भावाच्या मुलाला रागात बोललो तर कोणत्याही भावाच्या मुलांना माझा राग मानला नाही. लग्न कार्यामध्ये काम करण्याचे मार्गदर्शन दाखवणं मी करेन. आमच्या भावकीतही सांगण्याचं काम करतो. एवढं बोलून माझे भाषण संपतो. शिक्षणासोबतच समाजकारण, शिक्षणकारण, ग्रामीण भागाचं अर्थकारण या सर्व भागामध्ये चौफेर मुशागिरी करणारे आमचे स्नेही सोयरे काकासाहेब हरिभाऊ पाटील साळवे मुख्याध्यापक पदावरून नियत सेवा वृत्तीनुसार ते आज सेवानिवृत्त होत आहेत. परंतु शिक्षण क्षेत्रातील कर्तव्यापासून ते सेवानिवृत्त होत आहेत. शिक्षण क्षेत्र, विद्यार्थी दशा किंवा पालकत्व हे सर्व आजमितीलाही त्यांच्या ठाई आहेत. गेली 3 ते 3.5 दशक शिक्षण क्षेत्रात राहून विद्यार्थी घडवणं, इतरांच्या लेकराबरोबरच आपलेही लेकर उत्कर्षावर नेणे आणि उत्तुंग भरारी करणे, मग ते वैद्यकीय क्षेत्र असेल किंवा शिक्षणाचं सर्वोच्च क्षेत्र असेल, त्या क्षेत्रात आपलेही मुलं घडवणं लेकरांच्या इतरांच्या लेकरासोबतच हे सर्वोच्चपणाचं लक्षणच आहे. त्यांना तेवढ्याच खंबीरपणाने साथ देणाऱ्या आमच्या वहिनी साहेब संगीता साळवेताई खरात वहिनी यांचं देखील तेवढंच भक्कम पाठबळ आहे. आणि या सर्व भक्कम पाठबळाच्या जोरावर ते जिथे जिथे गेले तिथे तिथे शाळा असेल, शिक्षण क्षेत्र असेल, त्यामध्ये सदोदित नंदादीप तेवढ ठेवण्याचंच काम केलेलं आहे. ते जरी शिक्षण क्षेत्रातून निवृत्त झाले असले तरी आमच्यासारख्या शिक्षण क्षेत्रात कार्यरत राहणाऱ्या कार्यकर्त्यांच्या पाठीवर मायाचा हात असेल किंवा मार्गदर्शकाची भूमिका ते निभावतील यातील मात्र शंकाच नाही. शिक्षण क्षेत्राच्या वतीनं त्यांना मनस्वी शुभेच्छा. बद्दल बोलताना आम्हाला एवढंच म्हणते की बाबा आमच्या वडिलांनी फक्त व्यावहारिक दृष्टीने माणसं जोडले नाही, तर त्यांनी सगळ्या प्रकारे आम्हाला एकत्रित ठेवलं, कुटुंबाला एकत्रित ठेवलं. आणि आज जेवढी जनता आमच्यासाठी जमा झालेली आहे ती फक्त आणि फक्त पप्पांच्या या चांगल्या वागणुकीमुळं, त्यांच्या चांगल्या स्वभावामुळे. मी सौ संगीता काकासाहेब साळवे, माझे पती काकासाहेब साळवे हे आताच सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांच्या सेवेमध्ये त्यांनी खूप जणांना मदत केली, विद्यार्थी घडवले आणि त्यांना समाजसेवा खूप आवडते. तसंच राजकारण हे खूप आवडतं. त्यांचं सगळीकडे लक्ष असतं. जरी ते शाळेत असले पण सगळीकडे ते लक्ष ठेवत असतात, अपडेट असतात. आजच्या परिस्थितीमध्ये ते प्रत्येक गोष्टीवर त्यांचं लक्ष असतं. काय चालू आहे जगात, काय चालू आहे आजूबाजूला, काय चालू आहे गावात, काय चालू आहे. गावामध्ये पण त्यांना खूप चांगला मान आहे. गावामध्ये सुद्धा त्यांचं कार्य चांगलं आहे. त्यांना समाजसेवेची खूप आवड आहे आणि ते खूप समाजसेवा करत राहतात. नातेवाईकांशी त्यांचे खूप चांगले कॉन्टॅक्ट आहेत. आणि जी गर्दी आहे याच्यामध्ये बहुतेक आता नातेवाईकच आहेत. म्हणजे नातेवाईकांना ते फक्त बोलत नाहीत, तर त्यांना सपोर्ट करत राहतात, चांगलं मार्गदर्शन करत असतात. एक चांगलं मार्गदर्शक ते आहे. आदर्श व्यक्तिमत्व आहे. शिक्षक असताना त्यांनी एक मुलाला डॉक्टर केलं, दुसऱ्याला इंजिनियर केलं. आणि आहे त्या परिस्थितीत मुलांना घडवलं. आता आमचं जसा समजा खर्च किती करायचा, दुसऱ्या गोष्टीवर कमी खर्च करायचा, आपण शिक्षणावर जास्त करायचा.
त्याच्यावर जास्त फोकस होता आणि निर्व्यसनी असल्यामुळे ते हे सगळ्या गोष्टी करू शकले. कारण कधी कधी थोडीशी ओढाताण होत होती, थोडंसं कर्ज घ्यावं लागलं, पण ते वेळेत पूर्ण फिरून ते मुलांच्या शिक्षणाला आम्ही ते कमी पडू दिलं नाही. म्हणजे त्यांनी आम्हाला कुठली उणीव जाणवू दिली नाही. आणि मुलांनी पण त्याचं चीज केलं. मुलं पण आहे त्या परिस्थितीत मुलांनी अशा जास्त अपेक्षा आमच्याकडून ठेवल्या नाही की मला गाडीच पाहिजे, मला हेच पाहिजे. आजही माझी मुलं एवढे साधे आहे की घरामध्ये जे असलं, जर चटणी भाकरी असली तरी सुद्धा ते आनंदाने खातात. ते अशी कुठलीच अपेक्षा करत नाही की हे पाहिजे होतं. त्यामुळे मुलं सुद्धा आमचे आदर्श आहेत माझ्यासाठी. आणि ते आहे त्या परिस्थितीत त्यांनी सुद्धा ऍडजस्ट केलं. त्याच्यामुळे मला त्यांचा पण अभिमान आहे, नवऱ्याचाही अभिमान आहे. धन्यवाद. त्यांना फक्त मुलं शिकवणारा प्रश्न ठेवले आहे. बाकीच्या काही गोष्टी कमी झाल्या असतील, जास्त झाल्या असतील तरी फक्त मुलं शिकवणे एवढे उद्देश ठेवून आपल्या बाकी गोष्टी शिक्षकी पेशा 35 वर्ष तुम्ही सांभाळला, कसा अनुभव राहिला तुम्हाला एखाद्या संधी सांभाळायला खूप चांगल्या पद्धतीनं मुलं शिकले. गोष्टी घडवले. त्यात तेवढं करून आमच्या मुलांना सुद्धा लक्ष दिलं. आता पुढची विनिंग कशी राहणार तुमची रिटायरमेंट? फक्त आराम करणं, मुलांना मदत करणं. नातू